आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत देसी स्टाईल मध्ये। बघा मग कसं बनवते। आता आपण वांग्याला आधी तेल लावून घेऊया, त्याच्याने ते छान भाजल्या जातील आणि वाफही व्यवस्थित त्याच्यामध्ये होईल आणि एकदम मऊ शेतातमध्ये हे होतं। त्याच्यामुळे आधी तेल लावायचं। हे बघा सगळ्या वांग्यांना मी तेल लावून घेतलंय आधी। तुम्ही ब्रशने लावू शकता, पण मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, वांगे स्वच्छ धुतलेले आहेत, मग तेल लावतीये। तर तुम्ही पण तसंही करा। आता आपण सगळे वांग्याला तेल लावून झालेलं आहे। आता याला गॅसवर भाजून घेऊयात। गॅसवर भाजून घेतले का मस्तपैकी असे छानपैकी भाजून घ्या, काळपट होईपर्यंत। मग ते आतमधून छान वाफवले जातात। एक सोबत 1 2 3 जेवढे बसतील तेवढे बसवा। अशा साईडने असं परतून घ्यायचं, म्हणजे थोडी साईड बदलायची, जेणेकरून वांग एकदम सुरेख भाजल्या जाईल। नाही तर ते होईल काळी भुसुक, एकदम जास्तच एका ठिकाणावर काळी। त्याच्यामुळे छानसे भाजा। मी आता सगळे वांगे भाजून घेते सगळे, मग पुढची रेसिपी दाखवते। हे वांगे आपण चुलीमध्ये टाकून भाजून घेतले का तर अजून बेस्ट लागतात, छान लागतात। पण आता इथे भाताची शिट्टी व्हायली, हे बघा कुकर लावलेला आहे ना मी। चुलीवर भाजल्यावर तर अजून टेस्ट त्याची भारी लागते, पण आता इथं चूल नसल्यामुळे मी गॅसवर भाजतेय। आता काय सगळे वांगे मी काढून घेतेय गॅसवरून। पण वांग्याचे साल काढून घेऊ आणि त्याच्यात किडा आहे का नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवते। हे बघा या टाइप मध्ये आपण पहिले साल काढून घेऊ त्याचे, कारण एकदम खरपूस भाजून घेतलेत मी छानपैकी। खूप गरम आहे, चटके बसताय, पण थोडंसं हळूहळू काढून घ्या। ज्यांना असं भीती वाटते गरम आहे त्यांनी आहे ना, फर्स्ट टाइम जे कुकिंग करताय त्यांच्यासाठी हे गरमच राहणार आहे, पण नेहमी कंटिन्यू करणारे म्हणजे कुकिंग करणाऱ्यांना हा त्रास नाही होत। तर त्याच्यामुळे फर्स्ट टाइम वाल्यांनी थोडं थंड होऊ द्यावं, मग करावं सालपट काढायचं काम। हे बघा या टाईपमध्ये असे साल काढून घ्यायचे, थोडंफार राहिलं तर चालतं, त्याची टेस्ट अजून भारी होऊन जाते। आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे, म्हणून मी कोथिंबीर थोडी चिरून घेते। आणि आपण वांगे पण चेक करून घेऊयात त्याच्यात किडा आहे का नाही, कारण कसं असतं भाजल्यानंतर कसं समजावं हे सुद्धा एक टेक्निक आहे। आता बघा हा वांगा असं मधून चिरायचा, चिरला, याला इकडनंही चिरायचा आणि इकडूनही चिरायचा। आता बघा याच्यात एकदम स्पष्ट दिसतं वांगा, एकदम पांढरे शिबीत वगैरे असलं, कुठेही काळं नसलं भाजल्यानंतर, हे बघा तेव्हा समजायचं की याच्यात किडा नाही आहे। काही वेळेस काय होतं त्याच्यामध्ये साईडला असं काळं काळं होतं, या साईडला, त्यावेळेस ते वांग खराब असतं, म्हणून फेकून द्यायचं असतं। असेच मी सगळे वांगे चेक करून घेणार आहे। हे बघा हे पण छान आहे, काही खराब नाही आहे याच्यामध्ये पण। बघा हे बघा सगळे वांगे मी असे फोडून दाखवलेले आहेत आपल्याला। चला तर मग आता आपण करूयात त्याचं भरीत। मेन पॉइंट तेच आहे ना, आपल्याला भरीत करायचं आहे, पण एवढे सगळ्या टिपमुळं मग ते खाण्यात मजा येते, नाही तर मूड ऑफ होऊन जातो। हे अशा टाईपमध्ये मी हे सगळं चमच्याने काढून घेत असते वांग्याचं मधलं वगैरे। तुम्हाला देठ आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आमच्या इथं आता याला कोणी खाणार नाही, म्हणून मी काही टाकणार नाही। आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू, थोडंसं तिखट टाकू, म्हणूनच मी म्हणलं होतं आधीच सुरुवातीला आपण बनवूया देसी स्टाईलमध्ये वांग्याचं भरीत। का बरं माहिती का, कारण माझ्या लहानपणी काही भाजी वगैरे नसली, काही नसलं, घरात वांगे असले तर आम्ही असेच चुलीवर गॅसवर भाजून थोडंसं हलकं तिखट, मीठ, कोथिंबीर असं टाकून मस्तपैकी भाकरीसोबत पोळीसोबत खात होतो। आता मी याच्यात थोडंसं मीठ आणि तिखट टाकले, आता थोडीशी कोथिंबीर टाकते। मला तर जास्त कोथिंबीर आवडते याच्यामध्ये, कारण खूप टेस्टी लागतं ना, म्हणून। आता हे सगळं मी आता मिश्रण मिक्स करून घेते। हे पहा किती दिसायला छान दिसतंय ना, इतकं टेस्टी लागतं ना हे।
खूप छान. तुम्ही सुद्धा कधी भूक नसली त्यावेळेस बनवून पहा, अजून 2-4 पोळ्या जास्तीच्या खाता. हे ह्या टाईपमध्ये छान लागतं माहिती का. आणि माझ्या हिशोबाने हे बरेचसे लोक करूनही खात असतील, पण काही लोकांना आवडतं, काही लोकांना नाही आवडत, पण मला आवडतं. आता तुम्हाला आवडतं की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडलं ना भरीत? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम आणि जय सिया राम.